नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी कंबाईन ग्रुप सी 2023 निकाल लागला आहे आणि निकाल लागल्यानंतर मुलांच्या प्रोफाईलमध्ये आता एमपीएससीने सूचना देऊन एक महत्त्वाची अपडेट दिली आहे। जसं की तुम्हाला गुणपत्रिका आम्ही टाकलेली आहे, गुण पण टाकलेले आहे आणि तुम्हाला जर याच्यामध्ये वाटलं की काही शंका आहे तर तुम्हाला फेर तपासणी करता येऊ शकते। आता या प्रसिद्धी पत्रकात नेमकं काय म्हटलेलं आहे, फेर तपासणी कशी केली जाऊ शकते आणि फेर तपासणी कुणी करावी। तर तुम्हाला वाटत असेल की मी करायला पाहिजे की नाही, करू की नको, सो कुणी करावी हे पण मी थोडक्यात तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो। सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। लिपिक टंकन कंबाईन ग्रुप सी 2023 ची 7000+ जागांसाठीची जाहिरात होती। बहुप्रतीक्षित अशी जाहिरात होती आणि त्याचा निकाल लागलेला आहे। ओके, सो प्रसिद्धी पत्रक आलेलं आहे, गुण आणि उत्तरपत्रिका पण तुमच्या प्रोफाईलला आलेली आहे। गुणांची फेर तपासणी कुणी करावी थोडक्यात मी तुम्हाला सांगतो, पण तिकडे जाण्यापूर्वी नेहमीप्रमाणे तुम्हाला मी सांगू इच्छितो की इग्नाइट अकॅडमीकडनं तुम्हाला येणाऱ्या ग्रुप बी आणि ग्रुप सी 2025च्या जाहिरातीच्या अगेन्स्ट आपण बॅच चालू केलेली लाईव्ह प्लस रेकॉर्डेड मराठी माध्यममध्ये। तुम्ही जर फक्त पूर्व आणि मुख्य एकत्रित घेतली तर 6999 प्लस जीएसटी मध्ये बॅच आहे। फक्त प्री बॅच घेतली तर 5999 प्लस जीएसटी बॅच चालू झालेली आहे। प्रत्येक विषयाला सेपरेट फॅकल्टी, प्रत्येक विषयाची टेस्ट सिरीज आहे, फुल लेंथ टेस्ट सिरीज आणि डाऊट क्लिअरिंग सेशन सुद्धा या बॅच बरोबर तुम्हाला अवेलेबल असणार आहे। आणि विशेष तुमच्यासाठी आम्ही 23 जुलैपासून एक सेशन चालू करतोय, अवश्य नक्की बघा, ज्याच्यामध्ये एमपीएससीने आतापर्यंत 2 किंवा 2पेक्षा जास्त एखाद्या टॉपिकवर प्रश्न विचारले तर अशा टॉपिकचे पीवायक्यू घेऊन आम्ही तुमच्या समोर येतोय। हा प्रयोग किंवा हा उपक्रम तुम्हाला कुठेच मिळणार नाही, हा उपक्रम तुम्हाला फक्त इग्नाइट अकॅडमीच्या या चॅनलवरतीच मिळेल। सो नक्की हा उपक्रम बघा, याच्यातनं तुमच्या अभ्यासाला नक्कीच मदत होईल आणि कमी कालावधीमध्ये जास्तीत जास्त अभ्यास होईल। चला आता परत पुढे मी सांगू इच्छितो की याच्या पाठीमागे मी काही व्हिडिओ बनवलेले, जसं की आता 1 जुलैच्या दरम्यान कंबाईन ॲड कधी येणार आहे। आता हा एक व्हिडिओ तुम्ही बघून घ्या, 18 जुलैला बनवला हा व्हिडिओ, आजच म्हणजे 16 जुलैला एक व्हिडिओ आहे एमपीएससी केवायसी अपडेट बाबत। 1 जुलैला डॉक्युमेंट कोणकोणते लागतात या एक्झामला फॉर्म भरण्यासाठी तो व्हिडिओ बनवला आहे। त्यानंतर एक व्हिडिओ आहे पर्सेंटाइल सिस्टमचा आहे, बाकी प्रत्येक पदाची माहिती पण मी दिलेली आहे। आणि अपकमिंग काही व्हिडिओ जसं की 2025 ची ॲड आल्यानंतर त्या ॲडचं पूर्ण एक्सप्लेनेशन, वर्गीकरण, त्यानंतर एक्झाम स्ट्रॅटेजी, बुक लिस्ट, स्टडी पॅटर्न, टार्गेट कट ऑफ, महिलांसाठी स्टडी पॅटर्न काय असावा, ह्या सगळ्यांचे व्हिडिओ अपकमिंग आहे। त्यासाठी काय करा, चॅनल लगेच सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला पुढचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत नोटिफिकेशनद्वारे मिळेल। आता मुख्य मुद्द्याकडे जाऊया। बघा, 11 जुलै 2025ला एमपीएससीने प्रसिद्धी पत्रक दिलं होतं आणि त्यामध्ये महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा 2023चा अंतिम निकाल लावला होता। आता हा निकाल लावल्यानंतर त्यांनी सांगितलं होतं की गुणांची पडताळणी पुन्हा करायची असल्यास काय करावं लागेल। त्यासाठी त्यांनी सांगितलं, जेव्हा आम्ही तुमच्या उमेदवाराच्या प्रोफाईलमध्ये उत्तरपत्रिकेची गुणांची पडताळणी करायची असल्यास प्रोफाईलवर पाठवण्यात आल्यानंतर, गुणपत्रक प्रोफाईलला पाठवण्यात आल्यानंतर 10 दिवसांच्या आत तुम्हाला आयोगाकडे ऑनलाईन पद्धतीने गुणांची फेर पडताळणी करता येणार आहे। मग त्या संदर्भात एमपीएससीने आता नोटिफिकेशन दिले, आजच बघा 17 जुलैचं नोटिफिकेशन आहे आणि त्यात सांगितलंय गट क मुख्य परीक्षा 2023 लिपिक टंकलेखक संवर्ग गुणपत्रक, स्कॅन उत्तरपत्रिका व गुणांच्या फेर पडताळणी बाबत। आता गुणपत्रक तुम्हाला पाठवलं म्हणजे तुम्हाला किती गुण मिळालेले आहे आता जाऊन तुमच्या प्रोफाईल तुम्ही चेक करू शकता। त्यानंतर दुसरं, उत्तरपत्रिका स्कॅन करून टाकलेली आहे, मग स्कॅन केलेली उत्तरपत्रिका आणि एमपीएससीची आन्सर की हे तुम्ही चेक करायचं आणि तुम्हाला मिळाले मार्क चेक करायचे। मग एमपीएससी दिलेली फायनल आन्सर की, स्कॅन केलेली उत्तरपत्रिकेनुसार तुम्हाला मिळालेले मार्क आणि इथे आलेले मार्क सारखेच असेल तर मग काही इश्यू नाही। पण याच्यामध्ये जर तुम्हाला तफावत जाणवत असेल तर नक्की तुम्ही गुणांची फेर पडताळणी करायलाच पाहिजे। सो त्याबाबत त्यांनी तिसरा मुद्दा काय सांगितलं तो थोडक्यात आपण तिकडे जाऊया। बघा, 11 जुलैला हा निकाल लागलेला होता आणि मुद्दे त्यांनी काय सांगितले बघा, गुणवत्ता यादीमध्ये समाविष्ट असलेल्या सर्व उमेदवारांना, आता कुणाला करावं लागणार आहे, कोण करू शकतं, म्हणजे गुणवत्ता यादीत ज्यांचं नाव आहे ह्या अंतिम निकालामध्ये ज्या उमेदवारांचं नाव आहे तेच उमेदवार गुणांची फेर पडताळणी करू शकता। ज्या उमेदवार जसं की ह्या यादीमध्ये नाहीच आहे, म्हणजे ते मुख्य नंतर हे सिलेक्ट झालेच नाहीये, असे उमेदवार गुणांची फेर पडताळणी करू शकत नाही। ज्यांची इथे यादीमध्ये नाव आहे असलेल्या सर्व उमेदवारांना त्यांचे गुण व स्कॅन उत्तरपत्रिका उमेदवारांच्या खात्यामधील संबंधित परीक्षेच्या नावासमोर व्ह्यू, आता कुठे बघायचं तुम्हाला, तुम्ही तुमचं प्रोफाईल ओपन करायचं, ओपन केल्यानंतर परीक्षा या डिपार्टमेंटला गेलात तुम्ही की तुमच्या ज्या ही जी परीक्षा आहे एमपीएससी ग्रुप सी 2023 त्याच्यापुढे व्ह्यू नावाचा ऑप्शन आहे, अंतर्गत उपलब्ध
काय सांगितलंय, उपलब्ध करून दिले आहेत. गुणांची फेरपडताळणी रिटोटलिंग करून इच्छिणाऱ्या उमेदवारांना फेरपडताळणी करिता अर्ज सादर करण्यासाठी वेब लिंक उपलब्ध करून देण्यात येत आहे. सदर वेब लिंकद्वारे विविध शुल्कासह, म्हणजे तुम्हाला इथे फी भरावी लागणार आहे, फ्री मध्ये नाहीये, शुल्कासह अर्ज सादर करण्याकरिता पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. काय कार्यवाही आहे, तुम्हाला वेबसाईटला जायचं आहे mpsc.gov.in, त्यानंतर ऑनलाईन फॅसिलिटीमध्ये जायचं आहे आणि रिटोटलिंग ऑफ मार्क्स या लिंकवर क्लिक करायचं आहे ऑप्शन तिथे. बघा ही प्रोसेस फॉलो करा. उपलब्ध होणाऱ्या परीक्षांच्या यादीमधून संबंधित परीक्षेची निवड करायची. तुमची परीक्षा कोणती आहे, कंबाईन ग्रुप सी मुख्य परीक्षा 2023 ती निवड करायची आहे आणि परीक्षेच्या अर्जात नमूद मोबाईल क्रमांक, तुमचा मोबाईल क्रमांक टाकायचा, त्याचा ओटीपी येणार आहे, तो ओटीपी इथे टाकून लॉग इन करायचा आहे आणि रिटोटलिंग संदर्भातील लिंकवर क्लिक करायचं आहे. तिथे क्लिक केल्यानंतर पुढे उपलब्ध होणाऱ्या गुणपत्रकातील फेरपडताळणी करावायची असलेल्या विषयाची निवड करून, आता तुम्हाला पेपर 1 करायचा, पेपर 2 करायचा, त्यानुसार त्याची निवड करायची, सेव्ह वर क्लिक करायचं आहे आणि सेवा शुल्क भरून तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला हा अर्ज करायचा आहे. अशी एक सिंपल प्रोसेस आहे. आता गुणांची फेरपडताळणी कुणी करावी, पहिला मुद्दा, ज्या उमेदवार, मी तुम्हाला सांगितलं पहिला मुद्दा काय सांगितला, ज्या उमेदवारांना वाटतंय की सर मी आन्सर की चेक केली आहे, मी काय केलंय, एमपीएससीची फायनल आन्सर की, एमपीएससीची फायनल आन्सर की जी आहे ती चेक केली. फायनल आन्सर की नुसार काय चेक केलं, तुमचं स्कॅन केलेली जी उत्तरपत्रिका आहे, स्कॅन केलेली आन्सर शीट जी आहे ही चेक केली आणि मला मिळालेले मार्क्स, बरोबर आहे, म्हणजे तुम्हाला जे मार्क्स त्यांनी पाठवलेले ते मार्क्स, यामध्ये याद्वारे चेक केलेले तुमचे मार्क्स, समथिंग मार्क्स आहे आणि तुमचे पडलेले मार्क्स, याच्यामध्ये ह्या दोघांमध्ये जर तफावत येत असेल तर तुम्ही नक्कीच काय करू शकता, गुणांच्या फेरपडताळणीसाठी अर्ज करू शकतात. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, असे काही उमेदवार आहे की ज्यांना वाटतंय की गुणांची फेरपडताळणी करून, बघा मी काय म्हणतोय, माझे मार्क वाढले, मला दुसरीकडे जर त्यांनी डिपार्टमेंट दिलं आणि ते मला योग्य वाटत असेल तर त्यांनी पण करावं. पण कुणाला वाटते खरंच मला मार्क वाढू शकतात आणि मला योग्य ते डिपार्टमेंट माझ्या चॉईस नुसार मिळू शकतं तर त्यांनी पण करावं. आता यात सांगायचा उद्देश हाच आहे. आता त्याला तुम्ही कसं घेतात त्याच्यावर डिपेंड आहे. तुम्हाला वाटत असेल की याच्यामध्ये गडबड आहे, आता शक्यतो ही गडबड नसते आणि ज्यांच्या बाबतीत आता 7,000 मोठी ॲड आहे, होऊ शकतं, शक्यता आहे, प्रोबॅबिलिटी आहे, एखाद 2 कॅन्डिडेट बरोबर झालं असेल, त्यांनी मात्र रिटोटलिंग करावं. जर त्यांनी केलं, त्याचे मार्क जर वाढले तर त्यांना आत्ता ज्या ठिकाणी म्हणजे प्रेफरनुसार जे प्राधिकरण मिळालं असेल, कदाचित मार्क वाढले तर तुमचा प्रेफरनुसार तुमचं हवं ते प्राधिकरण पण तुम्हाला मिळू शकतं. सो अशाच उमेदवारांनी फेरपडताळणी करावी. पण ज्या उमेदवारांना वाटतं की जाऊ द्या गटकमध्ये मला पद तर मिळालं आहे आणि मी जे आत्ता मला मिळालं ते मला ओके तर काही गरज पण नाही करायची. सो डिपेंड ऑन यू, तुमच्यावर डिपेंड आहे. तुमचे मार्क वाढून तुम्ही जर वेगळं डिपार्टमेंट घेतलं तर अजून 2-4 बदल पण होऊ शकतात, होतील. इतर विद्यार्थ्यांचे पण इथे तिकडे बदल होऊ शकतात. सो यासाठी तुम्हाला त्यांनी जी वेब लिंक ओपन केली आहे ती 18 जुलैपासून ते 27 जुलैपर्यंत म्हणजे 10 दिवस तुमच्या समोर आहे. ह्या 10 दिवसात तुम्ही ह्या वेब लिंकवर जाऊन गुणांची फेरपडताळणी करू शकतात. काही अडचण आली तर आयोगाचा हा नंबर त्यांनी दिलाय आणि एक मोबाईल नंबर पण त्यांनी ठेवलेला आहे. ह्या नंबरवर किंवा तुम्हाला मेल पण करू शकता तुम्ही support-online@mpsc.gov.in ह्या मेल आय डीवरती मेल पण करू शकतात. सो अशा पद्धतीने ही अपडेट तुमच्यापर्यंत आलेली आहे. खूप चांगली 7,000+ जागेसाठीची ॲड होती आणि खूप चांगल्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन पण झालेलं आहे. आता फायनल प्रोसेस याच्यानंतर जी असेल ती DVची आहे आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जे डॉक्युमेंट लागतात ना त्याच्यावर तुम्ही ऑलरेडी व्हिडिओ बनवला आहे, तो व्हिडिओ एकदा बघून घ्या आणि त्यानुसार DVसाठी कागदपत्र तयार करून ठेवा. काही अडचण आली तर आमच्या टीमला कॉल करा किंवा येणाऱ्या पुढच्या एक्झामसाठी तुमच्यापैकी कुणी विद्यार्थी वर्ग अभ्यास करत असेल तुमच्या मित्रांना कळवा की MPSC बरोबर इतरही सरळ सेवा स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी इग्नाइटच्या प्लॅटफॉर्मवरती हे दर्जेदार कोर्सेस उपलब्ध आहे, ते घेऊ शकतात. किंवा कंबाईनची पण आपली बॅच चालू झालेली आहे, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपातली आहे. सेपरेट पूर्वची घेऊ शकता किंवा पूर्व प्लस मुख्यची घेऊ शकता. आणि 23 जुलैपासून तुमच्यासाठी आम्ही हा एक उपक्रम राबवत आहोत, याचा नक्की फायदा करून घ्या. यासारखे अनेक कोर्सेस ॲपवरती अवेलेबल आहे. अपेक्षित असल्यास तुम्ही ॲप डाउनलोड करून हवं ती बॅच परचेस करू शकता. काही शंका असेल तर 88-88-99-116 या नंबरला कॉल करू शकता. अजून तुमच्या मनात काय प्रश्न असतील कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.